विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदिगुडे एसजी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ह्यूमन ऑर्गन सिस्टीम बद्दल मेमरी मॅप किंवा कन्सेप्ट मॅप आज आपण शॉर्ट मध्ये पाहणार आहोत। तर आता ह्यूमन ऑर्गन सिस्टीम या ह्यूमन ऑर्गन मानवी संस्था ह्यूमन ऑर्गन सिस्टीम मध्ये एकूण 8 ऑर्गन सिस्टीम आहेत। यामध्ये नंबर 1 आहे डायजेस्टिव्ह, नंबर 2 आहे रेस्पिरेटरी, नंबर 3 आहे सर्क्युलेटरी, नंबर 4 आहे नर्वस, नंबर 5 एक्सक्रिएटरी, नंबर 6 रिप्रोडक्टिव्ह आणि नंबर 7 स्केलिटल आणि नंबर 8 मस्क्युलर। अशा प्रकारे एकूण ह्यूमन ऑर्गन सिस्टीम मध्ये एकूण 8 सिस्टीम आहेत। तर आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे डायजेस्टिव्ह। डायजेस्टिव्हच्या नंतर आता आपण बघणार आहोत रेस्पिरेटरी। आता रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये आता आपल्याला एकूण आता आपण रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये नोज, फॅरिंग्स आणि लॅरिंग्सचा समावेश आहे। त्यानंतर नंबर 2 आहे वाइंड पाईप। वाइंड पाईपलाच आपण ट्रकिया म्हणतो आणि त्याला ब्रॉन्ची किंवा ब्रोकॉल असं म्हणतो। त्याच्यानंतर लंग्स, लंग्स म्हणजे फुफ्फुसे आणि या फुफ्फुसामध्ये ॲल्व्हिओली नावाचा घटक असतो। त्यानंतर नंबर 3 ला बघायचं आहे आपल्याला सर्क्युलेटरी। आता सर्क्युलेटरी म्हणजे काय? सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये एकूण आता हार्ट, आर्टरीज, व्हेन्स, कॅपिलरीज आणि ब्लड या सगळ्यांचा समावेश असतो। पण या आर्टरीज मध्ये, व्हेन मध्ये आणि कॅपिलरीज मध्ये कोण असतात? तर ब्लड व्हेसल असतात। त्याच्यानंतर आता ब्लडमध्ये ब्लडचे एकूण 2 प्रकार आहेत। एक आहे प्लाझ्मा आणि दुसरा आहे ब्लड कार्पुस्कल। आता प्लाझ्मा मध्ये आपल्याला बघायचं आहे, प्लाझ्मा मध्ये एकूण 90 ते 92% 90 to 90% ऑफ वॉटर अँड 1 or 2% ऑफ द इनऑर्गॅनिक साल्ट्स, आयन्स अँड नंबर 3 प्रोटीन्स। आता प्रोटीनचे सुद्धा एकूण 4 प्रकार आहेत। त्या प्रोटीनच्या 4 प्रकारामध्ये एक आहे अल्ब्युमिन, नंबर 2 आहे ग्लोब्युलिन, नंबर 3 आहे फायब्रिनोजन आणि नंबर 4 आहे प्रोथ्रोम्बिन। हे झालं प्लाझ्मा। त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ब्लड कार्पुस्कल। आता विद्यार्थी मित्रांनो, ब्लड कार्पुस्कल, ब्लड हे 3 घटकांनी बनलेलं आहे। यामध्ये आहे आरबीसी, नंबर 2 आहे डब्ल्यूबीसी आणि नंबर 3 आहे प्लेटलेट। तर आता इकडे लक्ष द्या, डब्ल्यूबीसी, आरबीसी म्हणजे काय? रेड ब्लड कार्पुस्कल, डब्ल्यूबीसी म्हणजे काय? व्हाईट ब्लड कार्पुस्कल आणि प्लेटलेट। आता लक्षात घ्या, आता डब्ल्यूबीसी चे सुद्धा एकूण 5 प्रकार आहेत। यामध्ये एकूण 5 पेशीचा समावेश असतो। एक आहे न्यूट्रोफिल, नंबर 2 आहे बेसोफिल, नंबर 3 आहे इओसिनोफिल, नंबर 4 आहे लिम्फोसाइट आणि नंबर 5 आहे मोनोसाइट। त्याच्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे चौथी जी सिस्टीम आहे ती आहे नर्वस सिस्टीम, त्याला आपण चेतासंस्था म्हणतो। नंबर 5वी जी आहे ते एक्सक्रिएटरी सिस्टीम। आता आपल्यामध्ये जे वेस्टेज टाकाऊ पदार्थ आहेत ते टाकाऊ पदार्थ इलिमिनेट करण्याचं काम एक्सक्रिएटरी सिस्टीम करते। द नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट रिमूव्ह फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड ॲज द एक्सक्रिएटरी सिस्टीम। नंबर 4 आहे रिप्रोडक्टिव्ह। आता रिप्रोडक्टिव्ह म्हणजे काय? प्रजनन संस्था। त्याच्यानंतर स्केलिटल, आता त्याच्यानंतर आहे 8वा नंबर आहे मस्क्युलर। अशा प्रकारे एकूण ह्यूमन ऑर्गन सिस्टीम मध्ये 8 सिस्टीमचा समावेश आहे।